आपणा सर्वांना नमस्कार. आपण ज्ञानेश्वरीच्या आज 152व्या भागामध्ये आलो आहोत आणि आपण प्रकृती पुरुष विवेक योग हा आपण बघतोय. आता आपण जे बघतोय तो 14वा श्लोक बघतोय आणि हा जो अध्याय आहे याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परब्रह्म हे काय आहे हे अर्जुनाला आता या श्लोकामध्ये समजून सांगताय. या श्लोकामधल्या काही ओव्या ज्या आहेत त्या आपण मागच्या वेळेस पाहिल्या होत्या. हा श्लोक मी परत वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात, सर्व इंद्रिय आणि त्यांचे शाब्दिक विषय यांच्या रूपाने जे भासते ते पण स्वतः सर्व इंद्रियांनी विरहित आहे, आसक्त तथापि सर्वभूत आहे, निर्गुण आहे परंतु सर्व गुणांचे पालन करणार. ते भगवंत काय सांगतात की निर्गुण निराकार जे परब्रह्म आहे ते इंद्रियांनी समजून घेता येते, पण इंद्रियांचे जे शब्द आहे त्या शब्दांमध्ये त्याचं वर्णनजोडी करायचा प्रश्न येतो. तर परमेश्वर असे काही शब्द देतो की त्या शब्दांनी ते समजून सांगता येतात. जसं दिवस आहे जर आपल्याला समजून सांगायचं असेल एखाद्याला तर आपल्याला रात्र काय समजून सांगायचं त्याच्याशिवाय ते कळत नाही आपल्याला की दिवस हा कसा आहे. दिवसात तेव्हाच कळतो की आपण रात्र पाहिलेली असते, त्यामुळे आपल्याला दिवसाचं महत्व किंवा दिवस समजतो. त्याचप्रमाणे इथे द्वैत भाव म्हणजे एक नाही दोन हा भाव जोपर्यंत आपण समजून सांगत नाही शब्दाने तोपर्यंत अद्वैत सिद्धांत जो आहे ते निर्गुण निराकार परब्रह्म जे आहे ते इंद्रिय आणि मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहे ते समजून सांगतायत. पण त्याला परत मनाची शब्दांची आणि इंद्रियांची मदत घ्यायला लागते. ते अशा रीतीने समजवलं जातं की ते व्यवहारातली काही उदाहरणं देऊन समजवत आहे. पण माऊली काय उदाहरणं सांगतात त्याच्यात. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की सोन्याचा जर रवा केला, सोनं जे तसा रवा केला तर घरात आपण रवा बघतो, सोन्याची बारीक पावडर केली समजा तर त्या सोनं आहे का, आहे सोनं. सोनं मुळातच त्याच्या आतमध्ये आहे असं माऊली मागच्या श्लोकामध्ये सांगतात. तर आता ते पुढे उदाहरण देताना काय म्हणतात, अर्जुन सोन्याचा रवा सोनेच असते जे नेय सर्वात व्यापक असून सर्व रूपाने, म्हणजे हे जे परब्रह्म आहे जे नेय आपण साधक जे आहे त्याला मिळवण्यासारखं काय असं नेय जे आपल्याला प्राप्त कर ते काय परमात्मा परमेश्वर. तो कसं निर्गुण निराकार. हे जे नाहीये परमात्मा परब्रह्म हे कसं आहे निर्गुण निराकार, पण ते साकार रूपाने आता मी तुला समजून सांगतो. ते काय सांगतात की सोन्याच्या रव्याच्या रूपात रवा आहे असे वाटते, पण सोने हे रवा नसून सोन्यासारखेच असते. तो रवा आणि सोने एकच आहे का, ते एकाच पदार्थापासून बनलेलं आहे, ते वेगळं नाही. पुढे ते म्हणतात, हे अर्जुन पाण्याचा प्रभाव वाकडा असतो पण पाणी सरळच असते. लोखंड तापवित असतात अग्नी येतो पण अग्नी लोखंड होत नाही. आता माऊली काय सांगतात की नदी अशी वेडी वाकडी वाहत असते, जसा रस्ता मिळतो पण पाणी मुळात सरळ आहे. आलं लक्षात. पण मग ती नदी वेडी वाकडी, मग ते पाणी वेड वाकड्या इथे सरळ, पण पाणी हे नदीमध्ये अंतर्भूत आहे. तसं परब्रह्म हे प्रत्येक गोष्टीमध्ये सजीव निर्जीव गोष्टीमध्ये अंतर्भूत आहे. पुढे ते म्हणतात लोखंड ज्यावेळी आपण तापवतो त्यावेळी त्या लोखंडामध्ये अग्नी अंतर्भूत असतो तो दिसतो आपल्याला. त्या लोखंडामध्ये अग्नी अंतर्भूत असतो तो दिसतो आपल्याला. एरवी जर लोखंड पाहिलं तर त्यात आपल्याला अग्नी दिसत नाही. तसं लाकूड जर आपण पाहिलं तर लाकूड पाहिलं किंवा झाडाचा उंडका पाहिला तर आपल्याला त्याच्यामध्ये अग्नी दिसत नाही. पण ज्यावेळी त्याच्यामध्ये अग्नी अंतर्भूत असतो थोडस एक ठिणगी लावली आपण त्यातला सगळा अग्नी पेटून दिसतो. म्हणजे तसं परब्रह्म हे प्रत्येक सजीव आणि निर्जीवामध्ये त्याचा अंश आहे आणि तोच तो परमात्मा सगळीकडे भरून राहिलेला आहे. आणि म्हणून तो द्वैत नाही, तो अद्वैत आहे असं परमेश्वर सांगतात आपल्याला. पुढे ते म्हणतात घटाच्या आकाराप्रमाणे व्यापलेले आकाश घटाप्रमाणे वाटोळ आहे असे वाटते, तर झोपडीच्या चौरस आकाराने ते चौरस वाटते. परंतु तो वाटोळा किंवा चौरस आकार आकाशाला खरोखर त्याप्रमाणे जे ब्रह्म विकारात व्यापक असून आणि प्रकृतीद्वारा विकाराला प्राप्त होणे विकारी. आता माऊली एक अजून उदाहरण देतात. ते काय म्हणतात, एखादं भांड जर आपण घरामध्ये घेतलं तर त्या भांड्यामध्ये आकाश आहे का, तर आकाश म्हणजे पोकळी. ती पोकळी काय करते त्या भांड्यानुसार आकार घेते.
आणि तेच आकाश एका झोपडीमध्ये चौकोनी रूपामध्ये दिसतं आपल्याला. मग त्या दोघांमध्ये आकाश नाही का? आकाश आहे. मग आकाशाचा आकार चौकोनी का गोल आहे? तर खऱ्या आकाशाचा आकार कसाच नाही. ते ज्या रूपात ठेवाल त्या रूपाचा तो आकार असतो. तसं परब्रह्म जे आहे हे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहाल त्यानुसार ते आपल्याला भासतं. तुम्ही मी प्रत्येकात आणि वस्तूमध्ये ते परब्रह्म आहे, पण ते त्या रूपाने भासतं. तर परब्रह्म काय करतं की ज्या ज्या प्रकृतीच्या रूपामध्ये ते येतं त्याचे ते विकार घेऊन टाकतात. पण म्हणून परब्रह्मात विकार असतो का? नसतो. परब्रह्म हे विकार रहित आहे. पण जे रूपात तुम्ही त्याला घ्याल त्या रूपामध्येच असतात. त्याचं दैनंदिन उदाहरण जर तुम्हाला एखादं सांगायचं झालं तर तांदूळ आहे. तांदूळ आपण शेतातून काढला तर सगळ्यांना तांदळाचे दाणे दिसतात आपल्याला ते. आणि तोच तांदूळ ज्यावेळी आपण शिजवतो त्याचा भात बनतो आणि भात बनवून खातो आपण. पण त्या तांदळाचे आपण कुरडई पण बनवतो. त्या तांदळाचे आपण इतर वेगवेगळे पदार्थ पण बनवतो. त्या तांदळाचा आपण नुसता चीक पण बनवतो. असे इतक्या प्रकारचे प्रकार आपण बनवतो की आपल्यालाच एखाद्याला जर ते सांगितलं नाही की तांदळाचं नाही तर त्याला पहिल्यांदा लक्षात येणार नाही चव घेतल्याशिवाय. पण तांदूळ त्या प्रत्येकामध्ये आहेच ते. तांदूळ नाही का तर तांदूळ. तसं परब्रह्म प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापक रूपाने आहे असं भगवंतांना सांगायचंय. पण असं जरी असलं तरी त्या वस्तूचे विकार ते घेत नाही. जसं तुम्ही मी आपण जे ऐकतोय बोलतो आहोत त्या सगळ्यांमध्ये परब्रह्म आहे. पण आपल्या सगळ्यांचे स्वभाव थोडे बहुत प्रमाणे वेगळे आहे. सात्विक राजसिक तामसिक असा जर प्रकार पाहिला त्या तिन्ही गुणांचं मिश्रण प्रत्येकामध्ये असतं. पण जे परब्रह्म आत्मा ते सगळे विकार काही घेत नाही. त्या विकारच्या पलीकडे असत. तुम्ही म्हणून असं कसं होऊ शकतं? त्याचं कारण असं की प्रकृती जी आहे ती पंचतत्वांनी बनलेली अग्नी वायू आकाश या सगळ्या पंचतत्वांची प्रकृती बनलेली. प्रकृतीमध्ये सत्व रज आणि तमोगुण असतात त्यानुसार त्या माणसाचे स्वभाव बनतात. आपण बघतो काही फार चांगल्या स्वभावाचे काही मध्यम स्वभावाचे आणि काही वाईट स्वभावाचे असतात. पुढे माऊली म्हणतात अर्जुना ते ब्रह्मवस्तू मन इत्यादी इंद्रियांनी आणि सत्व इत्यादी तीन गुणांनी आकारले असे वाटते. तथापि गुळाची गोडी गुळाच्या ढेपीत असते पण ती ढेपीच्या आकाराची नसते. त्याचप्रमाणे गुण व इंद्रिय काही सत्य ब्रह्मतत्व नाही. आता माऊली काय म्हणतात की ही जी ब्रह्मवस्तू आहे आपल्याला असं वाटतं की मन आणि इंद्रिय यांनी बनलेलं आहे. आपलं मन आणि इंद्रिय यांनी परब्रह्म म्हणलं. प्रत्यक्षामध्ये तसं नाही. मन परब्रह्म आणि बुद्धी याच्या पलीकडे ते आहे. त्याच्या पलीकडे ज्यावेळी आपण जातो त्यावेळी त्याचा आपल्याला अनुभूती येत असते. तसं ध्यानामध्ये निशब्द अवस्थेमध्ये जातो आपण त्यावेळी आपल्याला ध्यानामध्ये त्याच्या काही चुणूक किंवा काही अनुभूती येतात आपल्याला परब्रह्माच्या. तर ते तसं नाही. तर माऊली त्याच्याकरता उदाहरण काय येतात की गुळाची जी गोडी असते त्या ढेपीमध्ये पण असते. गुळाच्या ढेपी पण ढेपीचा आकार म्हणजे त्या गोळाचा आकार नसतो. तो ढेपीमध्ये असला काही छोट्या तुकड्यात असला काय तो सारखाच असतो. त्या ढेपीचा आकार हा त्या गोळाचा आकार नसतो. त्याप्रमाणे हे इंद्रिय जे आहेत आपले आणि मन जे आहे तेच परब्रह्म असं आपण समजून घेऊ. दैनंदिन व्यवहारामध्ये काय होतं माहिती का? साधारणपणे आपण बघतो की लोक आपल्या देहालाच आपण स्वतः समजतात. ते काय म्हणतात ते एबीसी नावाचा माणूस आहे समजा. पण तुम्ही एबीसी नावाचा माणूस आहे मी अमुक आहे मी तमुक आहे मी तमुक आहे तो देहालाच स्वतः. खरं देह हा वेगळा आहे आणि आतमध्ये जे परब्रह्म ते वेगळं आहे. त्याचं साधं तुम्हाला समजण्यासारखं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ते मला सर समजायचं कसं? ते समजायला अतिशय सोपं आणि साधं उदाहरण काय याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी रात्री झोपता तर झोपेमध्ये एक गाढ झोप असते. आणि एक झोप कशी असते की ती स्वप्न अवस्थेची असते. आपल्याला कळत असते की आपल्याला स्वप्न पडलेलं आहे आणि स्वप्नातच थोडी जाग येते. तर आपण घाबरलेला असतो किंवा खूप आनंदी झालेला असतो स्वप्न. घाबरलेला असून असं स्वप्न पडतं की मी परीक्षेला गेलो आणि अभ्यासच झालेला आणि पेपर फार कठीण आहे. खूप भीती स्वप्नामध्ये वाटते. थोड्या लक्षात घ्या हे तर मी स्वप्न बघतोय. खूप आनंद होतो आणि माणूस निश्चिंत होऊन जातो. पण त्याच्या व्यतिरिक्त या स्वप्नाच्या व्यतिरिक्त जी सुषुप्ती अवस्था असते ती काय असते की गाढ झोप असते. तुम्ही सकाळी उठल्यावर म्हणता आज काही स्वप्न पडलं नाही गाढ झोप लागली. प्रश्न असा आहे की झोपलं कोण होतं?
तुम्हाला तर काही किंवा झोपलं कोण होतं? मग त्या शरीराच्या पलीकडे कोणीतरी आहे. कोण आहे? तो आहे. कळालं का तुम्हाला? ते जे परब्रह्म आहे, तो जो आत्मा आहे, तो ते आहे. तर ते ज्यावेळी आपल्याला कळतं, याची अनुभूती ही आपल्याला दुसरं साधनेच्या एकेका टप्प्यामध्ये आपण जातो, तसं ते ते अनुभूती यायला लागते. पुढे माऊली म्हणतात, अरे अर्जुना, दुधाचे स्वरूप जोपर्यंत टिकते तोपर्यंत तूपही दुग्धकारच असते, परंतु तूप म्हणजे काही दूध नाही. तसे ब्रह्म व्यापक असल्यामुळे विकारात आहे आणि मायेच्या कारणाने विकारी देखील आहे, परंतु परमार्थात हे ब्रह्म कुटस्थ नित्य असंग असल्याने विकार स्वरूप मात्र नाही. आकाराला एक उघडी नाव जरी असले तरी एरवी ते सोनेच आहे. म्हणजे ते काय म्हणतात माऊली, की एक दूध जर तुम्ही पाहिलं, त्या दुधामध्ये तूप लपलेलंच असतं. पण दूध म्हणजे तूप आहे का? नाही. ते दूध ज्यावेळी तुम्ही गरम करता, साय काढता, मग त्याचं लोणी काढता, मग ते लोण्याचं तूप काढतात, मग ते तूप वेगळं. पण मुळामुळे दुधामध्ये तूप हे लपलेलंच आहे. मग तूप हे दूध आहे का? तर नाही. तसं प्रत्येकामध्ये परब्रह्म आहे. पण तुम्ही म्हणजे परब्रह्म आहात का? नाही. पण तुमच्या आतमध्ये परब्रह्म आहे. ते तुमच्यापासून वेगळं आहे. तुमच्या शरीराला चालवतं, याला चालवतं, सगळं काही ते करतं. पण ते निर्गुण निराकार. पण बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, की ते परब्रह्माला परब्रह्म हे विकारी झाले. तर ते विकारी दिसतंय आपल्याला. प्रत्यक्षामध्ये ते विकारी नाही, ते अविकारी आहे. पण ते जसं जसं शरीर धारण करतं त्याप्रमाणे आपण त्याला नावं ठेवतो, व्यक्ती बनवतो, वगैरे वगैरे करतो आपण ते. अरे अर्जुना, ते म्हणतात, या स्पष्ट साध्या मराठी भाषेत सांगायचे झाल्यास तू गुण इंद्रियांपासून वस्तूंचे वेगळेपण समज. नामरूपाचा संबंध, जाती क्रियादिक भेद हे सर्वाला सर्व आकाराला आहे, ब्रह्माला नाही. कारण ते अमूर्त कार्यकारण भावरहित अमूर्त उपसंग आहे. आता माऊली काय म्हणतात, की साध्या भाषेत सांगायचं तर जे आपले शब्दाचे जे गुण आहेत, त्या गुणाच्या पलीकडे परब्रह्म आहे, हे तू समजून घे. गुण आणि इंद्रियांच्या पलीकडे, इंद्रिय आणि गुण हे परब्रह्म नाही, तो परमात्मा नाही, हे तू समजून घे. तर जे आपलं नाव आहे, जाती आहे, धर्म आहे, पोट भाषा आहे, हे म्हणजे धर्म नाही. धर्म हे म्हणजे परब्रह्म नाही. परब्रह्माला आकार नाही, काही नाही. ते कसं अमूर्त आहे, ते कधीही मरण पावत नाही. ते कार्यकारणाच्या भावाच्या पलीकडे आहे आणि ते अमूर्त उपसंग, अमूर्ताचं ते खरं रूप आहे. साहेब मी तुम्हाला सांगतोय, माऊली तुम्हाला सांगायचा प्रयत्न करताय, मी तुम्हाला सांग किंवा सर जरा ऐकायला नेहमीपेक्षा प्रवचन थोडं अवघड वाटतंय, थोडं एक जरा क्लिष्ट वाटतंय. त्यातला जरी क्लिष्ट भाग असला तरी ते तुम्हाला समजू कसं शक्य आहे? असा जर त्या खऱ्या त्या प्रश्नाचं जर उत्तर जर बघायला गेलं, ते साधना वाढल्याने साधनेनेच ते समजू शकतं. साधना एका टप्प्याला गेली ना की त्याच्या अनुभूती यायला लागतात आपल्याला, आणि त्या अनुभूती येतात आणि मग आपण त्याच्यात जवळजवळ जाऊन एके दिवशी तो आणि आपण एक होऊन जातो. म्हणजे मन भटकतं आणि ती साधना करू देत नाही आपल्याला. खरी गोष्ट अशी की मन सतत काही ना काहीतरी कारणाने भटकत असतं. साधनेमध्ये आपल्याला ते जाणं, पण मनाच्या पलीकडे जाऊन त्याला बघायचं असतं. ते मनच, मनाचीच मदत घेऊन परब्रह्माला शोधायचं असतं. मन निर्विचार करत 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 असंगरहित करत करत एक वेळ अशी येते की आपण तिकडे पलीकडे जाऊन पोहोचतो. आणि गुरु काय करतात, या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला सहाय्यभूत होतात. प्रत्येक वेळी जे गरजेचं आहे, जे लागेल ते आपल्याला ते सांगत राहतात. खरा शिष्य तोच असतो की जो आपली चिकाटी सोडत नाही, आणि चिकाटी न सोडता तो त्या साधनेमध्ये लागून राहतो. म्हणजे संसारही सांभाळतो, साधनेच्या वेळी साधना करत राहतो. मग त्याला एके दिवशी अनुभव यायला. पुढे अर्जुना, ब्रह्मरूपाला, या ब्रह्माला गुणरूप नाही, गुणाचा गंधही त्यास नसतो, पण तो गुण त्याच्या काही भासमान होतो इतके. म्हणजे आपण म्हणतो एखादा माणूस सुस्वभावी, एखादा माणूस वाईट आहे, एखाद्या वस्तूची गोड, एखादी वस्तू गोड, एखादी वस्तू खारट आहे, असं त्याच्यामध्ये परब्रह्म असतं. पण परब्रह्म ते गुण घेऊन त्या शरीरामध्ये किंवा त्या वस्तूमध्ये राहत असतं. अलग लक्षात. पण त्याला त्याचं रूप येतं का? नाही. पण परब्रह्म त्याच्यात जरी राहत असेल तरी ते असंग आहे, निर्गुण निराकार आहे, त्याला कुठली चव नाही.
पण ते रूप धारण करत, पण त्याच्या विरहित ते त्याच्या पलीकडे आहे. बर. आता परब्रह्माचं वर्णन करताना माऊली काय सांगतात, अर्जुन या ब्रह्माला गुणरूप नाही, गुणाचा गंधही त्यास नसतो, पण तो गुण त्याच्या ठे भासमान होतो इतकेच. म्हणजे परब्रह्म कसं आहे, गुण आणि गंध रहित आहे. पण आपल्याला दिसताना काय दिसतं की परब्रह्मालाच ते रूप आलेलं आहे. परब्रह्म ज्याच्यामध्ये जातं तसं त्याला रूप येतं असं आपण समजतो. प्रत्यक्षामध्ये परब्रह्म कसं निर्गुण आणि निराकार आहे. त्याला आकार नाही, गंध नाही, वास नाही, काहीच नाही. पण सारी सृष्टी मात्र ते निर्माण करत असते. पुढे माऊली म्हणतात, अजून एवढ्या कारणानेच अज्ञानी जनांच्या मनात असे वाटते की ही वस्तूच गुणाचा धारण करते, परंतु हे धरणे असे आहे की आकाशाने स्वतः अलिप्त राहून जाण्या येणाऱ्या ढगाला धारण करावे, किंवा आशाने स्वतः वेगळे राहून आपल्या वस्तुस्थितीने नसलेल्या मुखप्रतिंबाला धारण करावे. जलाशयातील पाण्याने सूर्याचे प्रतिबिंब किंवा किरणांनी मुगजळ धारण करावे. आता हे समजायचं कसं की एखाद्या वस्तूमध्ये परब्रह्म आहे आणि परब्रह्म निर्गुण निराकार आहे, आणि त्या वस्तूमध्ये जे गुण आहे, गंध आहे, रूप आहे, रंग, ते परब्रह्माचे नाहीये आणि ते वेगळं आहे, समजायला जरा अवघड आहे. म्हणून याला व्यवहारातली काही उदाहरणं माऊली सांगतात. ती व्यवहारातली उदाहरणं काय, की जसं आपण बघतो की आकाश आपण बघतो, आकाश हे निरभ्र असतं, पण काही वेळाने त्या आकाशामध्ये ढग येतात आणि आकाश त्या ढगांना धरून राहत. मग ते जर काळे ढग आले तर आपण म्हणतो आज आकाश काळा आहे, आणि आपण म्हणतो आकाशातून पाणी पडतं. प्रत्यक्षामध्ये आकाशाचा त्या ढगांशी काही संबंध नाहीये. आपण म्हणतो आकाशाचा रंग आज काळा आहे, आकाशामध्ये फार हालचाल होते. आपण म्हणतो आकाशामध्ये विजा चमकतात, त्या ढग एकामेकावर आपटतात म्हणून विजा निर्माण होतात. आकाशाने फक्त त्याला धारण केलेलं आहे. तसं हे परब्रह्म प्रत्येक माणसाच्या ठायी असतं, प्रत्येक वस्तूच्या ठायी असतं. परब्रह्म म्हणजे परमात्मा प्रत्येकाच्या ठायी असतो. त्यानुसार तो रूप घेतो. जे जे तुम्ही म्हणाल तसं तो रूप घेतो. वर्गामध्ये सारी माणसं सारखी, मुलं सारखीच असतात, किंवा एका आईला जी दोन मुलं होतात, ती आई असं म्हणत नाही मी याला वेगळं देणं त्याला वेगळं. त्यांच्या गर्भारपणात ती सारखंच खात असते, सगळं काय सारखंच करत असते, पण तरी त्यांचे स्वभाव वेगळे आहेत. का तर ते शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं असतं, आणि पंचमहाभूतांचं हे गुण आहे, सत्व रज तमोगुण त्यांचे गुण आहे. गुण आपल्याला वाटतं की त्या परब्रह्माचेच ते गुण, प्रत्यक्ष मध्ये परब्रह्म अलिप्त आहे. दुसरं ते सांगतात की एक जलाशय आहे, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, छोटा जलाशय आहे, छोटा असं भांडायचं, त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसलं, सूर्य आपल्याला छोटासा दिसायला लागतो, आणि मोठ्या जलाशयात तो आपल्याला मोठा दिसायला लागतो. पण सूर्य त्या जलाशयामध्ये आहे का, तर नाहीये. त्या जलाशयाने त्याला धारण केलंय असं दिसतंय आपल्याला, पण तो आणि जलाशय वेगळा आहे. तो काही पाण्याने ओला झालाय का, सूर्य नाही, तो पूर्णतः वेगळा आहे. तसंच आपल्याला लांब अंतरावरती जर आपण पाहिलं तर आपल्याला मृगजळ दिसतं. ते आपल्याला काय दिसतं की ते पाणी प्रत्यक्षामध्ये किरण एकामेकावर आल्यामुळे ते पाणी दिसतात, पण ते प्रत्यक्षात तिथे गेल्यावर लक्षात येते की अरे ते नुसतं किरण आहे, पाणी प्रत्यक्षामध्ये नाहीच आहे. म्हणजे ते किरण त्या वस्तुस्थितीपेक्षा वेगळे. तसं हे परब्रह्म मुळात वेगळं आहे, ते एक नाही, पण ते प्रत्येकाला धारण करतं, धारण करून ते अलिप्त असतं. एक साधकाला काय करायचं, त्याला स्वतः परब्रह्म होऊन जायचं असतं. जेव्हा आपण म्हणतो की मला परब्रह्माची प्राप्ती झाली किंवा मला ज्ञान प्राप्ती झाली, तर परब्रह्म आणि तुम्ही एक होता. ते परब्रह्म आणि तुम्ही एक होता, ते तुम्ही वेगळे राहत. पुढे त्यांचं त्याप्रमाणे ते निर्गुण ब्रह्म सर्वांच्या संबंधा वाचून सर्वांना धारण करते, परंतु ब्रह्माने विश्वाला धारण केले आहे हे बोलणं मिथ्या दृष्टी स्वीकारू नये, म्हणून ते व्यर्थ असे का. म्हणून परब्रह्म सगळ्यांमध्ये मध्ये लिप्त आहे, त्यांनी सगळ्यांना धारण केलंय, पण तोच ते आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे, आणि ते पूर्णतः वेगळं आहे. पुढे ते होतं, आणि अशा प्रकारे निर्गुणाने गुणांचा भोग घेणे म्हणजे दारिद्र्याने स्वप्नात राज्य करण्यासारखे. याकरताच निर्गुण ब्रह्माविषयी गुणांचा भोग
याचा केवळ उल्लेख देखील करू नये. पण असं कधी म्हणू नये की परब्रह्म हे भोगतंय, परब्रह्म ते भोगतंय, प्रत्यक्षामध्ये ते गुणापासून वेगळं हे आपण समजून घ्यायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. याच्याकरता माऊली कडक उदाहरण देतात. त्यांचा एखादा दरिद्री माणूस आहे आणि तो म्हणतो मी खूप सुख आणि वैभव अनुभवतोय माझ्या स्वप्नामध्ये, लोक त्याला हसतील, ते स्वप्न आहे बाबा, ते काही खरं आहे का? तसं ते परब्रह्म हे पूर्णतः अलिप्त आहे. आणि याचा अनुभव साधनेच्या टप्प्यांमध्ये जसजसं आपण पुढे जातो तसं त्याचा अनुभव आपल्याला यायला लागतात. आता पुढच्या श्लोकामध्ये जाऊया, 15व्या श्लोकामध्ये जाऊया. माऊली म्हणतात, कृष्ण म्हणतात, ते नेय ब्रह्मभूतांच्या बाहेर आणि आत आहे, ते तर स्थावर आणि जंगम आहे, ते तर सूक्ष्म असल्याने अविज्ञेय आहे आणि ते लांब आहे आणि जवळही आहे. आता कृष्ण असं सांगतो अर्जुन की ब्रह्म कसं आहे, प्रत्येक भूतामध्ये, भूत म्हणजे प्राणी मात्र, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ते आहे. तसंच ते प्रत्येक जड आणि हलणाऱ्या वस्तूमध्ये पण ते आहे. प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये पण आहे, सजीव वस्तूमध्ये पण आहे, जे स्थिर आहे स्थावर आहे त्याच्यामध्ये पण ते आहे. आणि ते सूक्ष्म असल्याने अविज्ञेय आहे, इतकं सूक्ष्म आहे की ते अविज्ञेय, ते विज्ञानाने समजून येत नाही. विज्ञान म्हणजे काय की जे समजतं त्याला आपण विज्ञान म्हणतो. ते अविज्ञेय आहे, ते समजून येत नाही. ते लांब आहे आपल्या आणि जवळ पण आहे. म्हटलं ते लांब आहे, दिसत नाही, ते आपल्या आतमध्येच विराजमान. आता या श्लोकाचा अर्थ माऊली त्यांच्या पद्धतीने विविध ओव्या रचून सांगतात. माऊली काय म्हणतात, अर्जुना, विविध ठिकाणच्या अग्नीतून जशी एकच उष्णता बेधरीत रूपाने असते, त्याप्रमाणे ते ब्रह्म चराचर प्राणी मात्रत असते. तर अग्नी जर आपण पाहिलं तर आंब्याच्या लाकडामध्ये जो अग्नी आहे, आंब्याचं लाकूड पेटवलं, सागाचं लाकूड पेटवलं, बाभळीचं लाकूड पेटवलं, अग्नीची दाट तर तेवढीच जाणवते. असं होत नाही की सागाचं लाकूड म्हणून अग्नी चटका कमी बसेल आणि याचं मून जास्त बसेल. तर अग्नी सगळ्यांमध्ये समान असतो. तसे परब्रह्म सगळ्यांमध्ये समान असतं, ते वेगळं नसतं. वस्तू आकार जरी वेगळा दिसला तरी परब्रह्म हे मात्र समान आहे. तसेच ते अविनाशत्व धर्माने आणि सूक्ष्मत्व धर्माने सर्वांना व्यापून आहे, ते या ठिकाणी नेय म्हणून जाणार. आता हे अग्नीचं आपण उदाहरण पाहिलं त्याप्रमाणे ते प्रत्येकाला धरून ठेवलंय. परब्रह्माने प्रत्येकामध्ये सूक्ष्म रूपाने धर्मरूपाने तेच असं समजून ते जर तुम्ही समजायचा प्रयत्न केला तर परब्रह्म तुम्हाला कळेल. एक वेळ साधनेमध्ये अशी येते, साधनेमध्ये असा एक टप्पा येतो आपल्या की ते आपल्याला कळायला लागतं, ते आपल्याला अनुभवायला आलं, त्याच्या काही गोष्टी आपल्याला समजायला लागतात आणि मग आपल्याला लक्षात येतं अरे मला पूर्ण समजून नाही, दुसरे पूर्णपणे समजून येतं आपल्याला. आणि खरं म्हणजे गुरु आपला शिष्य त्या अवस्थेला जावा म्हणून वाट बघत असतात. खरा मुद्दा याच्यामध्ये काय असं की गुरु द्यायला तयार असतात, पण शिष्य साधना करायला तयार आहे का, हाच मुद्दा परत तिथे. त्याने जर वेळ दिला साधनेला, रोज सकाळी उठला पहाटे नियमित साध, तर पहाटे का माहितीये का, पहाटे कोणाचा मोबाईल येत नाही, पहाटे शक्यतो व्हॉट्सअप पण बंद असतात, सगळं काही बंद असतं. त्यामुळे पहाटेची जी वेळ आहे ती साधनेला उत्तम आहे. आता अलीकडे रात्री 1-2 पर्यंत काहीतरी चालूच असतं प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर म्हणा, घरामध्ये म्हणा. अलीकडे झोपायच्या वेळाच उशिरा झाले. हे जे चराचराला व्यापून राहिलेलं परब्रह्म हे नेय आहे. तर तुम्हाला काय साधायचं आहे, नेय काय मिळवायचं, तर हे परब्रह्म आहे, हे तुम्ही समजून घ्या साधकांनो, असं माऊली ते आपल्याला सांगतात. ते म्हणतात जे चराचरात आत बाहेर आणि लांब आहे, इतकेच काय तर ज्या एका बाजून दुसरा मुळीच नाही. ते परब्रह्म कसं आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये आणि प्रत्येकाच्या बाहेर पण आहे. तर आतमध्ये कळलं, बाहेर कसं आहे, तर ते या आकाशामध्ये पण आहे. तसंच ते जवळ आहे आणि लांब पण आहे. आणि काय, ते एकामेकापासून वेगळं नाही. बराच वेळा शिष्य असं म्हणतात की आम्ही परदेशात गेलो होतो आणि आम्ही तिकडे होतो, गुरुदेव तुम्हाला कसं माहिती आहे आम्ही तिकडे, आम्ही तर काय तुम्हाला सांगून गेलो नव्हतो, आणि सांगून गेलो नव्हतो तरी तुम्ही तिकडे आमचं काम कसं काय केलं, असं ज्यावेळी ते म्हणतात तर ते परब्रह्म रूपी गुरु सगळीकडेच असतात. जे काही इकडे आणि तिकडे नाही असं थोडी आहे का, ते सगळीकडे असतात. मला ज्यावेळी असा अनुभव आला, तुम्हाला मी पूर्वी सांगितलं की रेल्वे स्टेशनवर गेलो आणि पाकिट मारलं गेलं, मला सांग आतून आवाज येत होता, पाकिट तू
पाकिटातले पैसे 2 ठिकाणी ठेवून घे, पाकिट जाण्याची शक्यता आहे. मी काय ते केलं नाही. नंतर कळालं. मग मी आल्यावर गुरुंना म्हटलो, मला माहित, तुला सांगितलं होतं. म्हटलं तुम्हाला कुठे माहित होतं की मी जाणार आहे म्हणून. तरी तुला हे कळणार नाही, एक दिवशी तुला कळेल. मग त्या अवस्थेला आल्यावर आपल्याला ते कळून येतं. सांगण्याचा हेतू असा आहे की हे जे गूढ तत्वज्ञान माऊली सांगतात, हे शिकून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, ते आत्मसात करायला पाहिजे आणि त्याला साधना आणि साधनाच करायला पाहिजे. परत कुठे येतो आपण? साधनेवरच येतो. खरं म्हणजे कसं आहे माहितीये का, साध्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं, एका सोसायटीमध्ये 2 मुली राहतात, त्या दोघी एकाच शाळेमध्ये जातात. एकाच शाळेमधून त्या पास झाल्या. योगायोगाने एकाच सायन्सच्या स्ट्रीम मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली. एकाच ठिकाणाहून त्या बॅचलर झाल्या, नंतर पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या. 1-2 महिन्याच्या अंतराने दोघींची लग्न झाली. दोघींना अतिशय कंटाळा होता. कॉलेज जीवनामध्ये आई वडिलांनी स्वातंत्र्य दिल्यामुळे त्यांनी कॉलेज लाईफ वगैरे सगळं एन्जॉय केलं. वाईट वागले असं नाही, पण स्वयंपाक करायच्या शिकल्या दोघी. आता दोघी सासरी गेल्या आणि सासरी गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतंय की मला नोकरी चांगली, पगार चांगला आहे, सासरे चांगले, माहेरे चांगले, पण या संसारामधली गडबड आहे बघ. ते धुणे भांडे जरी बाई येत असेल तर थोडंफार आपल्याला स्वयंपाकाचं करायलाच लागतं, निदान फोडणी तरी द्यायला लागते. आणि सगळ्यांच्या अपेक्षा असते की माझ्या हातचं जेवण खायला पाहिजे सुनेच्या. जमत तर नाही. मग ती सासू कधी सांगते, कधी आई फोनवरून रेसिपी सांगते, असं ते सगळं चालू असतं. मग एकीला फार चांगलं उत्तम जमायला लागतं, ती दुसऱ्याला सांगते मी असं केलं, मग माझं असं कौतुक झालं, मग तशी माझ्या खेळीचं कौतुक झालं. माझी नणंद आली, तिच्या सासून तिने कौतुक केलं, मग ते मला जमतच नाही. मग काही दिवसांनी हिच्या लक्षात येतं, हिला कुणीतरी हिचे कान टोचतात, अरे तू प्रयत्नच करत, तू वेळच देत नाही शिकायला. मुळात जे कोणी शिकवतं तू समजूनच घेत नाही. शिकण्याचे जे नियम आहेत तू पाळतच नाही, म्हणून तुला जमत नाही. अलग लक्षात. आणि मग तिला ते उमगतं की अरे मी वेळ दिला पाहिजे शिकायला, मी प्रयत्न करायला पाहिजे, अडचण तर परत परत विचारायला पाहिजे, तर ते प्रयत्न करून ते स्किल जमवलं. तसं ध्यान साधनेमध्ये, नाम साधनेमध्ये मनाला मुरड घालून ते मन साधनेमध्ये लावायला लागतं. आणि ते साधनेमध्ये लावलं की मग ते साधनेमध्ये रमायला लागतं. आणि मग त्याला साधनाच आवडायला लागत. नाही तर तोपर्यंत सारखं इकडे जा तिकडे जा, तिकडे जा तिकडे जा, इकडे जा तिकडे जा, ते असं भटकत राहत. अशी आताही सध्या गणपती बसले घराघरामध्ये, तो घरात आहेच देवालय, त्याला आपण नव्याने परत बसवलाय. आणि आरती करताना पूर्ण आरतीच्या वेळेत गणपतीकडे लक्ष असतं का, तर ते मध्ये मध्ये भटकलेलं असतं लक्ष. तुम्ही बघा कुठेतरी ते गेलेलं असतं. परत ते म्हणताना आपण त्याच्या शरीराचं, त्याच्या वस्त्रांचं जे वर्णन आरतीमध्ये ते करताना जर नीट पाहिलं तर मग लक्षात येतं की अरे हो, ही आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलंय. ते पुढे काय म्हणतात ते माऊली, अरे अर्जुना, क्षीरसागराची गोडी मध्यभागी पाठ आणि काठाला मराठीत असे त्या गोडीत नाही. ते सर्वथा सारखेच परिपूर्ण असते. जारल, अंडस, स्वेदज आणि उदबीज या चारही खनींना पूर्णपणे व्यापण्याच्या त्याच्या स्थितीला कधी खंड नसतो. मग ते अजून समुद्राचं उदाहरण, ते आता समुद्राच्या काठावर जर पाणी पिऊन पाहिलं ते खारटच आहे. थोडं मध्ये जाऊन पिलं तरी खारट, आणि मध्ये जरी समुद्राच्या जाऊन पिलं ओढीने ते खारट. का असतो इकडे तिकडे वेगळं. तसे परब्रह्म सगळीकडे सारखंच आहे. त्याच्या ज्या या ज्या अवस्था आहे, जारज, अंडस, स्वेदज, उद्भिज, या चारही अवस्थांमध्ये तो सारखाच असतो. म्हणजे बी रूपामध्ये असेल, त्याच्या थोडं रूप उगवल्याच्या रूपामध्ये असेल, वृक्षाच्या रूपामध्ये असेल. बी आणि वृक्षामध्ये दिसायला फार अंतर आहे, पण सगळ्या याच्यामध्ये ते सारखं आहे, हे तू लक्षात घे, असं ते सांगतात. पुढे ते म्हणतात, हे श्रोतू सम्राट अर्जुन, सर्व मडक्यातील पाण्यात चंद्रप्रकाश भिवला तरी जसा त्यात भेदभाव उत्पन्न करत नाही. भेदभाव उत्पन्न होत अथवा मिठा घरातील राशी प्रत्येक खड्याला व्यापून असणारी खारटचव एकरूप असते. त्या उसाच्या कांडाच्या भारी तशी कांडी कांडी एकाच प्रकारच्या गोडीची असावी. आता ते काय म्हणतात, ते अर्जुनाला म्हणतात श्रोत सम्राट. काय म्हणतात ते, हे श्रोत सम्राट अर्जुन. म्हणजे आता अर्जुन आपलं प्रवचन तर ऐकलं पाहिजे, लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. हे सगळं केल्यानंतर युद्धाला पण तो तयार झाला पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण किती चतुर आहेत बघा. ते त्याचं कौतुक करतात की ऐकणाऱ्यांचा तू श्रोत सम्राट आहे.
म्हणजे त्याला ऐकणं भागच आहे. तसं मला पण तुमचं कौतुकच करायला पाहिजे आणि मी करत असतो की तुम्ही येता म्हणून प्रवचन होतं, अशी खरी गोष्ट आहे ते. तर पुढे ते काय म्हणतात की अनेक मडकी आहेत, त्या मडक्यामध्ये चंद्रप्रकाश पसरलेला आहे. तो चंद्रप्रकाश सारखाच आहे, वेगळा नाही. तसे परब्रह्म आत्मतत्व सगळीकडे सारखंच आहे, ते वेगळं नाही. पुढे ते काय म्हणतात की मिठागार असतं, तिथे मिठाचे मीठ तयार होतं. तर प्रत्येक ज्या राशी अशा गोळा करून ठेवल्या असतात पाण्यातून आणल्या, तर प्रत्येक राशीमध्ये मिठाची चव सारखीच आहे, वेगळी नाही. तसं परब्रह्म परमात्मा सगळीकडे एकच आहे. त्या ऊस जर पाहिला शेतामधला, त्याच्या जर कांड्या पाहिल्या आपण, त्याची पेरं पाहिलं, प्रत्येक पेरामध्ये त्या साखरेची पुडी सारखीच आहे, वेगळी नाही. तसा परब्रह्म परमात्मा एकच आहे. आता हे ज्यावेळी आपल्याला कळतं नाही तर सार काय, तर इथे माऊलींचं निरूपण संपलं या श्लोकास. आपण हे शिकलो, हे समजण्याचा अर्थ काय, म्हणजे जीवनामध्ये अंमलात कसं आणायचं. थोड्या वेळाने प्रवचन तर संपून जाईल, आपण पसायदान पण पुढे अंमलात कसं आणायचं असा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ शकतो. त्याचं खरं उत्तर काय की माझ्या शेजारच्या काकूंमध्ये पण तेच आहे, बरोबर, माझ्या नवरात तेच आहे, बाजूच्या समोरच्या सोसायटीतून जी मला बघते नेहमी बाई, तिच्याकडे पण तेच आहे, सगळीकडे तेच बघ. मग मी भेदभाव कशाला करू माणसामध्ये, प्राण्यामध्ये भेदभाव कशाला करू. मी सगळ्यांशी समान तत्वाने वागलं पाहिजे, हे ते सांगायचा हेतू आहे. तो माझ्यामध्ये पण आहे, तो दुसऱ्यामध्ये पण. तो जर दुसऱ्यामध्ये आहे तर मी त्याशी चांगलंच वागलं पाहिजे, असा त्याचा खरा अर्थ. सोन्याची किती वेळ आपल्याकडे अजून? गुरुदेव आता 20 मिनिटात अजून. बर, पुढचा श्लोक घेऊ आपण, त्यातल्या काही वया. पुढे ते म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये 16व्या श्लोक, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ते नेय सर्व प्राणी मात्र विभक्त नसतानाही विभक्त असल्यासारखे आहे आणि भूतांचे धारण पोषण करणारे, प्रलय करणारे, उत्पन्न करणारे ते आहे, याप्रमाणे जाण. आता भगवंत काय म्हणतात की ते प्रत्येक प्राणी मात्रामध्ये विभक्त नाही, वेगवेगळं नाही. पण आपल्याला दिसतं काय की विभक्त असल्यासारखं, कारण आपण देहालाच हे समजतो, कारण आपल्याला देह वेगवेगळे दिसतात, त्यामुळे आपण वेगवेगळं समजतो त्याला. पण प्रत्यक्षामध्ये ते वेगवेगळं नाही, ते एकच आहे. आणि ते काय, त्या प्रत्येक प्राणी मात्राचं ते भरण पोषण करणार आहे. त्या प्राणी मात्र जन्माला आला की खायची प्यायची कपड्या ठिकाणी ते व्यवस्था करत असतं. प्रलय करणार, वेळ आली तर ते प्रलय करून नष्ट करून टाकतं सगळं काही. आणि प्रलय झाल्यानंतर ते परत उत्पन्न पण करणार, परत ते उत्पन्न पण करतात. आता ते कसं, ते याचं निरूपण माऊली करतात. माऊली म्हणतात त्याप्रमाणे हे सुज्ञ अर्थ अनेक भूत समुदायात ज्याची एक रूपाने व्याप्ती, हे विश्वरूप कार्याचे कारण आहे. आता त्या अर्जुनाला काय म्हणतात, हे सुज्ञ अर्जुन. मग काय म्हणाले, श्रोत सम्राट, आता काय म्हणतात सुज्ञ. सुज्ञ म्हणण्याचा अर्थ काय माहित आहे की तू छानपैकी ऐकतोय बरं का, लक्ष देऊन ऐकतोय. ते घरात आपल्याला मुलांच्या बाबतीत अनुभव येतो. मुलांना आपण सांगत असतो, अरे ती गणपतीच्या आरतीची तयारी करायची आहे, त्या अमुक याच्या ठेवून, त्याला आपण 4 वेळा सांगतो, तो परत एखादी गोष्ट विसरून जातो. ताई तू काय म्हणाली होती, मग आपण थोडं रागवून सांगतो, आई तू बोललीच नव्हती. तर ते सुज्ञ हा प्रयोग तिथे कृष्णाने वापरलाय, ते सुज्ञ अर्जुन. तर अर्जुना खरोखर सुज्ञ असावा असं दिसतं याच्यावरून. पुढे ते म्हणतात की हा सगळ्या भूत समुदायामध्ये व्याप्त आहे परमात्मा, आणि तो एक सारखाच आहे. पुढे ते सांगतात आणि या विश्वाचं कार्याचं कारण आहे, विश्व जे चालतं आहे त्याचं कारण तो आहे. कोणामध्ये तो एक टेलर बनून आहे, कोणामध्ये भांडीवाली बाई बनून आहे, कोणामध्ये गृहिणी बनून आहे, कोणामध्ये कारखानदार बनून, कोणामध्ये गुरु बनून आहे, कोणामध्ये एक मूर्तिकार बनून आहे. अशा सगळे एकामेकावर अवलंबून असलेली ही सृष्टी परमात्मा चालवतोय, ती एकामेकावर अवलंबून आहे, पण प्रत्येकामध्ये तोच आहे. त्याप्रमाणे जे निरनिराळ्या भूतमात्रास एकत्वाने व्यापून राहते, आणि हे बुद्धिमान अर्जुना ज्या विश्वाच्या कार्याचे मूळ कारण, असं ते दिसतं वेगळं पण प्रत्येकाला ते व्यापून आहे, पण या विश्वाचं ते मूळ कारण आहे. हे बुद्धिमान अर्जुन आहे, तू समजू नये, या विश्वाचं ते मूळ कारण आहे. श्रोत सम्राट सुज्ञान आहे, तर त्याला बुद्धिमान पण ते म्हणतात अर्जुन. काय तर थोडा हा विषय समजायला अवघड म्हणून ते त्याला अर्जुनाला विशेषज्ञ देत आहे. पुढे त्यांचा बाल्यादी या पदात आधी आहे. अशा तारुण्य वार्धक्य तिन्ही वयात शरीर जसं एकच असते,
त्याप्रमाणे विश्वाच्या उत्पत्ती स्थिती प्रलयाचे अखंड एक रूपाने. तर माऊली काय म्हणतात की एक लहान मूल जन्माला येतं. सुरुवातीला ते चालत नसतं, रांगत नसतं, हळूहळू ते पालथं पडायला लागतं, मग रांगायला लागतं, मग चालायला लागतं. तरुण झाल्यावर तो पळायला लागतो, धावायला लागतो. वार्धक्य अवस्थेमध्ये परत त्याचं शरीर थकून येतं. या सगळ्या अवस्थांमध्ये तो परमात्मा एकच त्याच्यामध्ये आहे, या तिन्ही अवस्थांमध्ये. त्याचप्रमाणे ही जी सृष्टी आपण बघतो, जी परमात्म्याने भरून राहिली, तिची उत्पत्ती ज्यावेळी त्यांनी केली, म्हणजे झाडं, डोंगर, नद्या, नाले केले, त्यावेळेस तो त्याच्यामध्ये होता. आणि त्याला त्याचं पालन पोषण केलं विष्णू या रूपाने, त्यावेळेस पण तो त्याच्यामध्ये होता. आणि ती नष्ट केली प्रलय आणून किंवा अग्नी आणून, त्यावेळेसही तो त्याच्यामध्ये. या तिन्ही स्थितीमध्ये हे परब्रह्म त्याच्यामध्ये असतं. त्याच्या इच्छेनुसार ही सृष्टी चालते, हे तू लक्षात घे. याचं साधं उदाहरण तुम्हाला सांगू का? आपण लहान मुलाला म्हणजे एखादा असा प्रश्न विचारला की तो सृष्टी निर्माणही करतोय, चालवायचा उद्योगही करतो आणि परत मोडून टाकतो, मग तो का असं का करतो बा? हे त्याचं काय कारण? मीच असा एकदा प्रश्न गुरुदेवांना विचारला, कशाला उद्योग करतो एवढे सारे? निर्माणही करायचं, चालवायचं, मग नष्टही करायचं. हे कशाला करू? सगळ्यांना मोक्षातून वरच ठेवून दे ना बाबा, एवढ्या भानगडी कशाला करायला पाहिजे? तर गुरुदेवांनी फार छान उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, बघ म्हणे, एक लहान मुलगा असतो, त्याच्या आई त्याला नदी किनारी किंवा समुद्र किनारी घेऊन जा. मग त्या मुलाला वाळू दिसते, तो सगळी वाळू गोळा करतो, छानपैकी त्याचा किल्ला बनवतो. आपण कुठेतरी पाणीपुरी खायला जायच्या विषय तो आपल्याला बळे बळे ओढून आणून दाखवतो, तो त्याचं कौतुक करतो. आता आपल्याला माहितच असतं त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला सांगतो, समजून सांगतो. आणि नंतर सगळे आले तिकडून फिरून, परत तो जातो, एक लाथ मारतो, मोडून टाकतो सगळं. मग आता हा जो मुलं तसं ते परब्रह्माचं त्याच्या इच्छेनुसार ते चालतं. इच्छा झाली तो निर्माण करतो, सांभाळतो, आणि इच्छा नाही राहिली तर नष्ट करतो. हे त्याच्या इच्छेनुसार सारं चालतंय, आपण लक्षात घ्यायला लागते. गंमत काय माहिती काय याच्यात? मग जीवन कसं जगायचं असा एखाद्याला प्रश्न पडू शकेल. तर ते सत्वगुण जेवढे आपण धारण करू तेवढं जीवन चांगलं. तमोगुण धारण केले तर दुःख निर्माण, दुसऱ्यांना पीडा दिली तर दुःख निर्माण होईल, दुसऱ्यांना परोपकार सेवा केली तर जीवन चांगलं होईल, असं त्याचा साधा सरळ अर्थ आहे. पुढे ते म्हणतात, सायंकाळ, प्राप्तकाळ आणि दुपार असे दिवसाचे 3 भाग जात येत असेल तरी सुद्धा आकाश जसे बदलत. तर आकाशाकडे तुम्ही पाहिलं तर सकाळ आहे, दुपार आहे, रात्र आहे, आकाश तसंच असतं आपलं. सूर्य जात येतो पण आकाश तसंच असतं. त्याप्रमाणे परमात्मा तसाच आहे. अरे प्रियोत्तम अर्जुन, म्हणजे माझ्या अतिशय प्रिय अर्जुन, त्याला ते प्रियोत्तम म्हणतात. म्हणजे प्रिय अर्जुन, जगत उत्पत्तीच्या वेळी ज्याला ब्रह्मदेव अशी उपाधी, आणि जगाच्या स्थिती काळात जे नेय सत्वगुणांच्या उपाधीने विष्णू या नावाने पात्र झाले, लोकप्रिय झाले. मग जेव्हा हा आकार हरपतो, लयास जातो, तेव्हा त्या नेयाला तमोगुणाच्या उपाधीने रुद्र या नावाने संबोधले जाते. आणि त्याही रजसत्व तम या 3 गुणांचा अंत्यभाव होतो. त्यावेळेस ते ब्रह्मशून्य निधर्म होऊन राहते. आकाशाचे शून्यत्व गिळून सत्वादी 3 गुणांचा नाश करून जे शून्य असतं तेच महाशून्य, अशासाठी वेदवचन प्रमाण आहे. आता बघा, एक गूढ तत्व इथे माऊलींनी सांगितलं. माऊली काय सांगतात की ज्यावेळी जग निर्माण केलं जाते, सृष्टी निर्माण केली जाते, त्यावेळी हे परब्रह्म तत्व जे परमात्मा हा ब्रह्मरामाने जाणला जातो, त्याला ब्रह्म म्हटलं जातं, की हा ब्रह्म आहे. आणि ज्यावेळी जग निर्माण होतं त्यावेळी ते वेगवेगळे अवतार घेऊन त्याला चालवायचं काम ते करतात. ते दुष्ट त्यांचा नायनाट करतं, जे चांगले आहेत त्यांचा सांभाळ करतं, असं जे काम ते करतं त्यावेळी त्याला विष्णू म्हटलं जातं. आणि ज्यावेळी प्रलय करून ते नष्ट करायचं काम करतं त्यावेळी त्याला रुद्र म्हटलं. रुद्र म्हटलं जाऊन तो रुद्र म्हणून त्याचं ते रुद्र रूप काय, प्रलय आणि लागणी आले ते नष्ट करून त्यावेळी त्याला रुद्र म्हटलं जातं. असे त्याचे 3 रूप आहेत. आणि रज सत्व तम या 3 गुणांनी हे ते व्यापलेलं आहे सारी सृष्टी. आणि ते व्यापून धरतो एक गुण. आणि जेव्हा सारं काही नष्ट होतं त्यावेळी काहीच राहत नाही तिथे, आणि परब्रह्म सगळे काही शून्य होऊन जात. कुठेच काही आकाश विकास सगळं मिळून काहीच राहत नाही. सगळ्या गोष्टी 3 गुणांचा नाश होतो, आणि फक्त शून्य आणि शून्य काहीच नाही, आणि एक महाशून्य तिथे राहत. आणि म्हणून वेद म्हणतं की परब्रह्म हे महाशून्य.
जे गौतम बुद्ध होता ना, गौतम बुद्ध असं बोलताना म्हणायचे की तुम्ही महाशून्य होऊन जा, सगळ्या इच्छांचा नायनाट करा, सगळं काही सोडून द्या, सगळ्या इच्छातून बाहेर पडा आणि महाशून्य होऊन जा. त्यांनी परब्रह्माला महाशून्य सांगितले आणि महाशून्य सांगितल्यावर लोक कन्फ्युज झाले त्या काळातले. तेव्हा महाशून्य व्हायचं, मग काही खायचंच नाही का, प्यायचंच नाही का, काहीच करायचं नाही का, मग जीवन कशाला जगायचं. आणि हिंदू धर्म जो होता आपला, जो आज आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्याला परब्रह्म म्हटलं, परमात्मा म्हटलं. अलग लक्षात, त्यांनी त्याला सोप्या भाषेत सांगितलं, त्याला महाशून्य म्हणून सांगितलं. त्यामुळे काळाच्या ओघामध्ये हे जे बौद्ध धर्म तो इथून लयास गेले, त्यांनी त्याला सोप्या भाषेत सांगितलं, त्यांनी थोडं निगेटिव्ह पद्धतीने सांगितलं. असं काही लोक वाद करतात, मग दोघांनी सांगितलं एकच प्रकार, त्यांनी त्याला महाशून्य म्हटलं, त्यांनी त्याला परब्रह्म म्हटलं. तर एकच आहे ते, प्रत्यक्षामध्ये ते वेगळं नाही. तर आता असा 16वा श्लोक आहे, इथे आपण थांबूया. आणि तुम्ही आज आलात आणि सगळ्यांनी ऐकलं आणि समजून घेतलं, त्यामुळे तुम्ही श्रोत सम्राट आहात, सौम्य आहात आणि सारेजण कौतुकाला पात्र आहात आणि बुद्धिमान पण आहात. हा क्लिष्ट विषय समजून घेण्याचा तुम्ही प्रयास करता. म्हणजे भगवान कृष्णाने अर्जुनाला ज्या सगळ्या उपाधी दिल्या त्या मी तुम्हाला देतो आणि तुमचे मनापासून आभार मानतो. ते यासाठी की तुम्ही ऐकणार आहात म्हणून मी त्याचा परत परत नव्याने अभ्यास करतो. आणि मी माझ्या मनाशी असा विचार करतो, माऊलींना असं म्हणतो की तुम्हीच शब्द द्या, तुम्हीच उदाहरणं द्या आणि तुम्ही या मुखातून बोलून घ्या. मग थोडं गमतीने ते मला म्हणतात, मीच करणारे प्रश्न बस की म्हणाले, आता बसून घे, मी बोलून घेतो. तर त्यांचे आभार मानतो, तुमच्या हृदयातल्या माऊलींना वंदन करतो. याचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री गुरुदेव.